तर घरी सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालेलो होतो एका महत्त्वाच्या कामासाठी, ते पण सकाळी लवकर 7:30 वाजताच आम्ही निघालेलो होतो. त्याआधी सगळेजण छान तयार झालेलो होतो. इथे अन्वीला देखील सकाळी लवकर उठवलेलं होतं आणि बघा इथे तिला तिचं नेलपेंट दाखवायचं होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो नृसिंहवाडीमध्ये. दत्ताचं लांबूनच दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर सगळ्यात आधी पोहोचलो आईंच्या माहेरी. त्यांच्या भावाने घर बांधलं आहे काढायला, तर त्याच्या भूमिपूजनाचा मुहूर्त होता सकाळी 9चा. त्यामुळे आम्हाला वेळेत पोचायचं होतं म्हणून लवकर निघालेलो होतो आणि वेळेत पूजा वगैरेसुद्धा आटोपली. इथे छान अशी पूजा केली, भूमिपूजन करून घेतलं. त्यानंतर आलो माझ्या माहेरी आणि इथे सगळ्यात आधी सगळ्यांना भेटायची एक्साइटमेंट होती, ती म्हणजे युगला. त्यानंतर इथे वहिनी साहेबांचं चाललेलं होतं स्वयंपाक बनवणं. आमचा होता सोमवार, त्यांना खिचडी बनवायची चाललेली होती आणि पापड देखील छान तळलेले होते माझ्या आवडीचे. त्यानंतर सगळ्यात आधी मी अन्वीला भरवून घेतलं, नंतर आपल्याला खायला मोकळं म्हणून. आणि तिला भूक देखील लागलेली होती. मस्त असं बासुंदी आणि चपाती तिला भरवली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खिचडी खाल्ली. संध्याकाळी उपवास आहे म्हणून लवकर स्वयंपाकाला घातलेलं होतं. तर आज बेत होता आळूवड्यांचा. मस्त अशा आळूवड्या बनत होत्या. तर प्रत्येकाची वडी बनवायची पद्धत वेगळी असते आणि माहेरच्या गोष्टींची चव काही वेगळीच लागते ना. त्यानंतर चाललेलं होतं युगसोबत मस्ती करणं. त्याच्या गादीमध्ये बसून त्याचं निवांत खेळणं चाललेलं होतं आणि तिला इकडे आल्यावर खेळायला आवडतंच. तिला आणि नीला दोघांना देखील माझ्या माहेरची खूप जास्त ओढ आहे. दोघांना एनी टाईम कधी पण चला म्हणलं तर दोघे देखील तयार असतात. म्हटलं चला आपण देखील थोडीशी काहीतरी हेल्प करूया, म्हणून मी घेतला पुलाव बनवायला. मस्त असा पुलाव बनवला. त्यानंतर इकडे आळूवडी देखील मस्त टेस्टी झालेली होती. जेव्हा पण कधी आपण पुलाव बनवतो, पुलाव झाल्या गरम असताना छान असा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळीकडे आपला मसाला वगैरे असतो तो लागला जातो. तर सगळ्यात आधी मी अन्वीला भरवून घेतलं. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.